सर्वत्र माझ्यासोबत जे छायेसारखे राहिले ते MD आणि वारेस, परंतु यांच्याबरोबरच अनेकांनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सुबोध असेल, त्यांच्याबरोबर अनेक प्राध्यापक, सर्वात सुरुवातीपासून हेडगे सर आहेत, त्यांनी या ठिकाणी माझ्यानंतर हेडगे सर आहे, पाटील सर आहे, इंगळे सर आहे, एरंडकर सर सुद्धा आहे, जे जाधव सर आहे आणि गवळी सर सुद्धा आहे. या लोकांनी किंवा महाराष्ट्रात असताना कार्य केलं. त्यांचं कार्य सर्वांना माहीत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी फारसं या ठिकाणी ओपन करणार नाही. त्यांनी अतिशय मला सांभाळून घेतलं. मी या लोकांपेक्षा कितीतरी लहान आहे, एवढे नाव घेतलं त्याच्या सर्वांपेक्षा वयाला लहान, परंतु या लोकांनी मला सांभाळून घेतलं. आणि काही पुढे प्रश्न, काही एखादा जर सोडून सोडला असेल तर कोणीही माझ्यासोबत उज्जत घातली नाही किंवा माझ्या ऑर्डरची किंवा मी दिलेल्या आदेशाचा अवमूल्यन केला नाही, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या विकासात, कारण हेडगे सरांना माहीत आहे महाविद्यालयात एकंदर आर्थिक परिस्थिती कशी होती आणि आर्थिक परिस्थिती कशी होती हे माहीत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या 23 एकराचा परिसर शिवाय शिक्षण संस्थेत एकमेव महाविद्यालय असायचं माता महाविद्यालय, ज्याला 23 एकराचा विस्तीर्ण असा परिसर लाभलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या परिसराचा मेंटेन करणं, स्वच्छता ठेवणं, इथे भातुकलीचा खेळ नाहीये याची मला जाणीव आहे. पण ते समाजात करू शकलो, जे काही करू शकलो ते माझा सोबत असणारा माझा कर्मचारी वर्ग, प्राध्यापक असो, नॉन टीचिंग कर्मचारी असो, त्याचबरोबर सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे ते या बुलढाणा शहरातील जे मान्यवर लोक आहेत, जे अनेक या ठिकाणी निसर्गप्रेमी आहेत, ज्यांना या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून हे महाविद्यालय मोठं झालं पाहिजे याची भावना आहे. अनेक प्राध्यापक असे आहे की माझ्या आधी ते या ठिकाणी सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांच्या मनाची खंत होती की महाविद्यालय एक चांगलं महाविद्यालय झालं पाहिजे, कारण या महाविद्यालयाचा फार मोठा नावलौकिक आहे. नागपूर विद्यापीठात जिजामाता महाविद्यालयाचा फार मोठा नावलौकिक होता आणि नागपूरवरून नागपूरवरून शिकून नागपुरात राहून नागपुरातून इथे येऊनच त्यांनी या महाविद्यालयाचं नाव मोठं केलेलं आहे, हे मात्र नक्की. आणि योगायोग असा आहे तर मी या नागपूर जिल्ह्याचाच रहिवासी, एका छोट्याशा 80-90 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावातून जन्माला आलेला मी आणि आज महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर या ठिकाणीचे त्या कालखंडात नावाजलेले महाविद्यालय होते आणि आजही आहे. अशा महाविद्यालयाचा प्राचार्य पर्यंत जाण्याची किंवा तोपर्यंत तिथपर्यंत जाण्याची जी काही शक्ती मला मिळाली त्याचं सर्व श्रेय मी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या आजोबांच्या आशीर्वादाने देतो. त्याचबरोबर ज्यांनी मला मोठं करण्यात, ज्यांनी मला साथ दिली, सहकार्य दिलं, त्या सर्वांचं नाव मी घेऊ शकत नाही, त्या सर्वांना देतो. आणि या सर्वात माझे जे सहकारी होते, अकोटचं सहकारी असेल, जिजामाता महाविद्यालय बुलढाण्याचं सहकारी असेल, माझा जो मित्र परिवार आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. त्यांनी सुद्धा अनेक अडचणीच्या वेळेस मला मदत केलेली आहे, योग्य मार्गदर्शन केले. मग ते कोर्ट कचेरीचे असो, माहिती अधिकार असो, कोणी पाय खेचत असेल ते असो, त्या सर्वांचे त्यांनी अंदर काही छुप्या पद्धतीने म्हणा, काही पुढे येऊन म्हणा, त्यांनी मला मदत केली आहे. त्या सर्वांना या ठिकाणी देतो. या महाविद्यालयाच्या विकासात मी काय काय केलं हे मला आज नव्यानं माहीत झालं, कारण मीच विसरून गेलो मी काय काय केलं. एवढं आठवते की सर्वात पहिलं काम या ठिकाणचं जंगल काढणं वाऱ्याच्या मदतीनं, आणि त्याच्यानंतर दुसरं काम केलं की या महाविद्यालयाचं कोंडवाड्यासारखं दिसत होतं. साऱ्या खिडक्यांचे, दारांचे ते काच पूर्णतः फुटलेले होते. कुठळी पक्षी यायचा घरटं तयार करायचं अशा स्वरूप स्थिती होती. ते पहिलं काम केलं एवढी जाधव सरांच्या मदतीने. आणि त्यानंतर या लोक माझ्यासोबत जुळत गेले आणि त्याचबरोबर या ठिकाणी दोन बाजू मी त्याचं डिव्हायडेशन केलं. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अकॅडमी. अकॅडमीची जबाबदारी मी प्रामुख्यानं भरत जाधव असेल, चिंचोळे सर असेल, या लोकांना
सोपवलं, पण भरत जाधव सरांची तब्येतीवर ते फार काही साथ दिला नाही आणि म्हणून त्यांच्याकडे गेलं. अनेक वेळा कांते सरांना जबरदस्तीनं म्हणजे कधी दाटून म्हणा कधी प्रेमानं म्हणा त्यांच्यावर जबाबदारी टाकल्या आणि त्यामुळे ती एक बाजू. दुसऱ्या बाजूत एमडी आणि वारे सरांबरोबर आणखी काही लोक होती. त्या धनंजय ताडेचा उल्लेख प्रामुख्याने करावा.